नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती असं म्हणत ही सर्व मंडळी आणि यांच्याबरोबर आणखी अनेक सारे अनामवीर या सगळ्यांना आपण हॅलो तुला फोन किती टाकला समजतो नाही की किती बिझी दाखवतो तरी फोन रिसिव्ह करता अरे घरचा फोन चालू होता रिसिव्ह करणार आपल्याला इकडं हलवायचं या सगळ्यांना आपण मनोमन भावांजली अर्पण करूया. यातले अनेक
सर विठल उमप जी, जो कि बहुत ही बड़े लोक संगीत के कलाकार हुए हैं और उन्होंने लोक संगीत में बहुत बड़ा योगदान दिया है और वो एक सच्चे कलाकार थे। और आपको जानकर ये ताज्जुब भी होगा कि उनका निधन भी गाते गाते ही स्टेज पे हुआ। तो आज मैं बहुत आप सबका शुक्रगुजार हूँ कि हमें ऐसे मौके पे एक मौका दिया आपने कि हम आपकी सेवा में हाजिर हों। और मैं बहुत ही अपने हम्बल म्यूज़िक के ज़रिए उनको ये डेडिकेट करता हूँ और आप सभी को बहुत बहुत शुभकामना देता हूँ कि आप ऐसे ही इसको आगे बढ़ाएं। धन्यवाद। त्याचबरोबर सुप्रसिद्ध सितारवादक रवी चारी सर सुद्धा आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। या संगीत समारोहाला त्यांची अनेकदा उपस्थिती वयाने तरुण असले तरी त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना आदरणीय असं म्हणताना विशेष आनंद होतो। आणि लोकशाही विठ्ठल उमप फाउंडेशनच्या प्रेमापोटी नेहमीच येणारे आमचा हा प्रेमाचा सन्मान आहे, आपण स्वीकारावा अशी विनंती आहे। रवी चारी सर। आजचे आपले सर्व सन्मानार्थी आणि हा सन्मान सुपूर्द करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आदरणीय आशिष शेलार साहेब, माजी खासदार माननीय भालचंद्र मुणगेकर साहेब, माननीय आमदार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आदरणीय अमित साटम साहेब, मी नंदेश विठ्ठल उमप यांना विनंती करते की आपण मान्यवरांना घेऊन मंचावरती यावं। गेली 15 वर्ष बाबांची स्मृती जपत आपण पुरस्काराचं हे 15वं वर्ष आहे आणि या पद्धतीचा सोहळा हा मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे भारतातही एक आगळ्या वेगळा सोहळा म्हटला पाहिजे। आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका पुत्राने अशी सातत्याने एका सोहळ्याचं आयोजन करणं हाही एक दुर्मिळ योग आहे। आपले आजचे सर्व सन्मानार्थी या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया। रुग्ण असतील की ज्यांना मदतीची गरज आहे अशांसाठी सुद्धा मदतीचा हात आपण पुढे करत असतो आणि यामध्ये अनेक मान्यवरांचं आम्हाला जसं सहकार्य लाभतं तसं आपण सगळ्यांचंही लाभत असतं। तेव्हा तुम्ही आज ह्या महोत्सवाला जो आत्ता प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर नेहमीच आमच्या उपक्रमांना देत असता त्यासाठी तुमचेही आम्ही ऋणी आहोत। जरा एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी आणि यानंतर आपण मान्यवरांचा सत्कार करूया। मी नंदेशींना विनंती करते की सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांना आपण सन्मानित करावं। लोकशाही विठ्ठल उमप फाउंडेशनच्या वतीने आज संविधान दिवस आहे। ही सगळीच मंडळी खरं तर आपण शेलार साहेबांच्या सूचनेप्रमाणे सर्वप्रथम माजी खासदार, अर्थतज्ञ, प्लॅनिंग कमिशनचे मेंबर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, शिक्षण तज्ञ, आपल्या सर्वांना आदराचं स्थान असणारे आदरणीय भालचंद्र मुणगेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करूया। आणि त्यानंतर नंदेशी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांना सन्मानित करत आहेत। आज संविधान दिवस आहे। अनेक कार्यक्रमांचं आयोजन मुंबईभरात झालेलं आहे, तरीही ही दोन्ही
राजकीय क्षेत्रातली अतिशय व्यस्त मंडळी आमच्या प्रेमापोटी आज कार्यक्रमाला उपस्थित राहिली आहेत. स्वागत करूया भाजपचे मुंबई अध्यक्ष माननीय आमदार अमित साटम साहेब यांचं. धन्यवाद. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन केलं जातं, गेली 15 वर्ष सातत्याने ही धुरा नंदेश विठ्ठल उमप सांभाळत आहेत. पण हा एकल्याचा खेळ नसतो. तिथे ओघा मिळविला मेळ हेच सगळ्यात महत्वाचं असतं आणि अनेक जण आवर्जून आमच्याबरोबर या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात. इतकंच नव्हे तर आम्हाला सहकार्यही करतात. असे यंदाच्या वर्षी ज्यांचा अमूल सहयोग आम्हाला लाभलेला आहे असे लागूबंधूंच्या वतीने या ठिकाणी आदरणीय पराग जे उपस्थित आहेत, मी त्यांना कृपया मंचावर येऊन सन्मान स्वीकारण्याची विनंती करते. त्याचबरोबर मीडिया वन ही अतिशय अग्रगण्य अशी प्रसिद्धी संस्था आमच्याबरोबर आहे. मी मीडिया वनचे गणेश गारगोटे यांना कृपया मंचावर येण्याची विनंती करते. आपण जे असंख्य मराठी चित्रपट पाहत असता त्या सगळ्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारी, अनेक सांस्कृतिक घडामोडींची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्याची माहिती पोहोचवणारी एक अग्रगण्य संस्था म्हणजे मीडिया वन. मीडिया वन नेहमीच आमच्याबरोबर खूप प्रेमाने उभं असतं. गणेशजी, आपले आभारी आहोत. सुप्रसिद्ध उद्योजक सुधीरजी निरगुडकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि निरगुडकर फार्म्सने आम्हाला सहयोगाचा हात दिलेला आहे. मला या ठिकाणी मंजिरी निरगुडकर उपस्थित दिसत नाहीत, पण त्या जर मागे बसल्या असतील. स्वतःचं एक अनोखं स्थान हे मंजिरीने तयार केलेलं आहे. तिचे वडील सुप्रसिद्ध उद्योजक सुधीर निरगुडकर या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत आणि निरगुडकर फार्म्सची जी उत्पादनं आहेत अतिशय सुंदर, गुणवत्तापूर्ण आणि अतिशय नैसर्गिक अशी उत्पादनं असतात. आणखीन 2 महत्वाच्या व्यक्तींची नावं मी या ठिकाणी घोषित करते आहे आणि माननीय शेलार साहेबांसमोर ही नावं घेताना फार आनंद होतो आहे. यासाठी कारण हा कार्यक्रम नव्हे तर कुठलाही चांगला सांस्कृतिक उपक्रम आम्ही राबवत असतो तेव्हा आदरणीय बिभीषण चौरे साहेब यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभतं. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि अतिशय देखणं, सध्याचं मुंबईतलं सगळ्यात देखणं स्थळ म्हणजे रवींद्र नाट्य मंदिर असं म्हणता येईल. त्याची व्यवस्था पाहणाऱ्या मिनल जोगळेकर यांचंही सहकार्य मोलाचं आम्हाला कायमच लाभत असतं. याही कार्यक्रमात लाभलेलं आहे. दोघांचेही मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण थेट आजच्या पुरस्कार सोहळ्याकडे वळतो आहोत. हा पुरस्कार प्रदान करत असताना त्यांच्यासाठी लिहिलेलं सन्मानपत्र जे आहे त्याचं प्रथम वाचन करते आणि त्यानंतर माननीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण हे पुरस्कार प्रदान करावे. सर्वप्रथम शिल्पकला क्षेत्रापासून सुरुवात करूया. मानकरी आहेत श्री प्रदीप शिंदे. दगड, धातू, लाकूड, माती, कापड यातून कविता लिहिता येते. शिल्पकार हा भावनांचे शिल्प तयार करतो. प्रदीप शिंदे एक विलक्षण हरहुन्नरी, कल्पक, कष्टाळू, चित्रशिल्प मांडणी कौशल्यकार. बालवयात छोट्या गणेश मूर्ती करणारे त्यांचे हात आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भव्य शिल्प तयार करतायत. याच हातात, बोटात अनेक पुरस्कारांचे मानबिंदू झळकत आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट मधील शिक्षण, अनेक माध्यमांवरील हुकूमत आणि कल्पकतेला दिलेली त्रिमित जोड असा हा शिल्पकार. सांची स्तूपाची प्रतिकृती, CST GPO समोरील हेरिटेज पाणपोई, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील आपण बाहेर पाहता ती श्रीफळ आणि घंटा, लाईटमॅन सिप्ला कंपनीसाठीची शिल्पे, आळंदी फाटा येथील वारीचं शिल्प असे अनेक कलासक्त भावनाविषय नाविन्य जपणारं काम
बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप, बॉम्बे आर्ट सोसायटी असे कित्येक पुरस्कार प्राप्त प्रदीपजी शिंदे. प्रदीपजी शिंदे यांनी आकार, अवकाश आणि विषय यांच्या अभ्यासातून शहरे सजवली, डोळ्यांना अनुभूती दिली, दगडातून यशाचे मार्ग रेखले. उदंड अनुभवानंतरही मातीशी ऋण मानणारा हा शिल्पकार भारताचं वैभव आहे, उजळलेला प्रदीप आहे. आपल्या प्रदीर्घ कलासेवेचा, कौशल्याचा सत्कार करताना आम्ही आनंदीच आहोत. अभिमान आणि सार्थकता यांचाही स्पर्श या पुरस्काराला आहे. या निमित्ताने हा लोकशाहीर विठ्ठल उमा फाउंडेशनचा 2025 सालचा मृदगंध शिल्पकार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रदीपजी शिंदे यांना सन्मानित करावा. आशिषजींना विनंती करते. आणि ही इतकी सुंदर भेट उदेश दादा जर आले असतील, बहिणी आहेत, नूतन बहिणी आहेत, आदेश दादा आहेत का, आज्ञा आहे आणि मला वाटतं आयुष्यलाही बोलवते फोटोसाठी. नूतन बहिणी स्वतंत्र विचार, संशोधन, आवश्यक भाषा, नेपथ्य, संकलनातील कौशल्य आणि प्रेक्षकांच्या बदलत्या मानसिकतेचा अभ्यास ही परेश मोकाशी यांची मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. वाळवी, चीव ची चौका या चित्रपटातून संवेदनशील दिग्दर्शक जसा दिसतो तसा समाजातील विरोधाभास, सध्याचं जगणं आणि अगदी बालविश्व सुद्धा नव्याने जाणवतं. वेगळा फॉर्म, वेगळे सादरीकरण आणि अत्यंत नियोजनबद्ध नेमका परिणाम साधत परेश मोकाशी यांनी चित्रपट माध्यम लीलया हाताळले. नाट्य चित्रपट ही चळवळ जशी आंतरराष्ट्रीय आहे तशीच ती ग्रामीण भागात खोलवर रुजावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अकादमी पुरस्कारासाठी नामांकन, संगीत देबू या नाटकासाठी कीर्तनाचा वापरलेला फॉर्म, अनेक पुरस्कारांच्या सन्मानानेही हुरळून न जाता सतत अभ्यास, संशोधन आणि नाविन्याचा ध्यास घेणारे परेश मोकाशी पर्यावरण, बालविश्व, कला, साहित्य याही क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी केवळ निर्माण न करता त्या फॅक्टरीची परंपरा आणि वारसा जपत आहेत.
लेखक दिग्दर्शक म्हणून अनेक बाजूंचा अभ्यास आणि खास स्वतःचा टच अशा या कारकिर्दीसाठी यावर्षीचा लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा 2025 सालचा मृदगंध पुरस्कार आपल्याला आदरपूर्वक सन्मानाने शुभेच्छांसह देत आहोत, पण आपल्या जीवनसाथी समवेत सुद्धा. आणि म्हणूनच श्रीमती मधुगंधा कुलकर्णी मोकाशी यांच्यासाठीचं हे मानपत्र वाचते. लेखन आणि अभिनय क्षेत्र. ललित कला केंद्राच्या विद्यार्थिनी, अभिनेत्री, लेखिका, नाटककार आणि चित्रपट निर्मात्या म्हणून विख्यात असणाऱ्या मधुगंधा कुलकर्णी मोकाशी यांना सन्मानित करत असताना आम्हाला रेशीम गाठी जुळून आल्याचा आनंद होतो आहे. लाली लीला या गाजलेल्या नाटकातील भूमिका मधुगंधा यांच्या सक्षम अभिनय क्षमतेची साक्ष ठरली आणि त्यानंतर मालिका, पटकथा या क्षेत्रातील उत्तुंग झेप त्यांच्या कर्तृत्वाची निराळी ओळख ठरली. वाळवी, एलिझाबेथ एकादशी, नाचगकुमार या चित्रपटाच्या संहिता, संवाद, पटकथा आणि निर्माती म्हणून एका विलक्षण कौशल्याची आणि संवेदनेची मालिकाच आम्ही अनुभवली. लग्नबंबा या नाटकाने जवळपास 200 प्रयोगांची यशस्वी वाटचाल केली, तर गोव्यामध्ये इफीने सुद्धा मधुगंधाला गौरवले. पटकथा लेखनामध्ये जी लवचिकता लागते, वेळ, भावना, संवाद यांचा मेळ घालून ती चित्रपट निर्मिती योग्य बनवावी लागते, ते कौशल्य आत्मसात करून एकूणच मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला तसंच टेलिव्हिजन मालिकांना सुद्धा नवे वळण आणि आयाम देणाऱ्या मधुगंधा कुलकर्णी यांना अनेक शुभेच्छांसह या वर्षीचा लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा 2025 सालचा मृदगंध पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. आपली उत्तरोत्तर दोघांचीही अशीच प्रगती हो, आपल्या प्रतिभेला अशीच क्षितिजे अधिकाधिक विस्तारत राहोत या मनपूर्वक शुभेच्छा. दोघांनाही विनंती आहे आपण एकत्र या पुरस्काराचा स्वीकार करावा. सर्वप्रथम परेशजींना आपण सन्मानित करूया. आदरणीय आशिषजींना विनंती करते आणि मंगेकर सरांनाही विनंती करते आपण दोघांच्या शुभ हस्ते आणि मधुगंधा कुलकर्णी यांना सन्मानित करण्याची विनंती आशिषजींना, मुरलीधर सरांना आणि साटम सरांनाही करते. आपण तिघांनीही दोघांचंही अभिनंदन आणि माईक पटकन तुमच्या हाती देण्याची विनंती आहे. नमस्कार. आपण कोणीच लग्नाला येऊ शकलो नाही, तर त्या निमित्ताने यांनी हा घाट घातलेला होता. उमप बाबांचा आशीर्वाद आणि माहेरी आल्यासारखं म्हणजे आहे. हा जो काही पुरस्कार आहे तर त्याचं पहिलं जे नाव आहे भीमराव सरांचं जीवन गौरव. मलाही वाटलं होतं की आम्हाला जीवन गौरव मिळतोय की काय, कारण भीमरावांच्या क्षेत्रात नाही पण आमच्या क्षेत्रामध्ये जीवन गौरव देणं म्हणजे आता तुम्ही पुरे करा असं गोड शब्दात सांगण्यासारखं असतं. तर सुदैवाने आम्हाला तसं काही नाहीये, ते फक्त त्यांच्या क्षेत्रासाठी आहे. बाकी विठ्ठल उमप फाउंडेशन किंवा मृदगंध हा जो काही पुरस्कार आहे, लोककला हा जो काही प्रकार आहे आणि विशेषतः विठ्ठल काकांचं जांभूळ आख्यान ह्या नाटकाने महाराष्ट्राला आरोग्य संपन्न केलं. 2 प्रकारे. एक म्हणजे जांभळांचा खप वाढला, कारण जांभळं खाऊन असं काय काय होऊ शकतं हे पहिल्यांदा लोकांना त्या आख्यानातून कळालं. आणि जांभूळ आरोग्यासाठी किती फलदायी आहे हे पुढच्या काळामध्ये आपण सिद्ध केलेलं आहे.
आज जांभळांचा भाव 500 आणि 1000 रुपये किलो आहे. तर याचं श्रेय विठ्ठल काकांना जातं. आणि याचा दुसरा जो फार चर्चेला जात नाही असा भाग असा आहे की मानसिक आरोग्य. महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत त्यांचा या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी नेहमीच उपयोग झालेला आहे. आता उदाहरणार्थ आपल्या अशा काही रामकथा महाभारत कथा आहेत तर त्या मूळ आपल्याला त्या ग्रंथांमधून कळतात. व्यास आणि वाल्मिकींना आपण त्यांचं श्रेय देतो, तिथून ते सगळं सुरू झालं, ते योग्यच आहे.